चंद्रपूर जिल्ह्यातील 540 मेगावॅट क्षमतेची साई वर्धा पॉवर कंपनी दिवाळखोरीत काढण्यात आली आहे। मात्र ही कंपनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने दिवाळखोरीत काढण्यात आल्याचा आणि यामुळे सरकारी कंपन्यांना जवळपास 6300 कोटींचा चुना लावण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे मुकेश जीवतोडे यांनी केला आहे। आमचे वरोरा प्रतिनिधी सारथी ठाकूर यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली। चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वीज उत्पादित करणारा जिल्हा आहे। काही वर्षांपूर्वी राज्यात वीज संकट असताना या जिल्ह्यात अनेक खासगी वीज प्रकल्प उभे झाले। मात्र या वीज प्रकल्पांपैकी महत्त्वाचा एक असलेला वरोरा शहराजवळील साई वर्धा पॉवर कंपनी दिवाळखोरीत काढण्यात आली आहे। हैदराबाद येथील किशोर सेथुरमण यांच्या मालकीची ही कंपनी 2010-11च्या जवळपास सुरू झाली होती आणि 2017 ते 18 पर्यंत व्यवस्थित सुरू होती। मात्र पॉवर परचेस ॲग्रीमेंट नसल्यामुळे कंपनीला नुकसान होत असल्याचे कारण सांगत 2018 नंतर महाट्रान्सको, वेकोली बँक, MIDC आणि कंत्राटदारांचे पैसे थकविण्यात आले आणि अखेर ही कंपनी दिवाळखोरीत काढून विकण्यात आली। मात्र ही कंपनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने दिवाळखोरीत काढण्यात आल्याचा आणि यामुळे सरकारी कंपन्यांना जवळपास 6300 कोटींचा चुना लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। वरोरा येथील साई वर्धा पॉवर कंपनी ही जे NCLTच्या नावाखाली यांनी दिवाळखोरीमध्ये काढलेली आहे, ही संशयास्पद आहे। याच्यावरती टोटल 6200 कोटीचे कर्ज असताना 1524 करोड रुपयाची बाजार मूल्य असताना फक्त यांनी NCLTच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन 641 कोटीमध्ये ही कंपनी दिवाळखोरीत काढली आहे। म्हणजे ज्या लोकांचे इथे 100 रुपये असतील त्यांना फक्त 0.26% हिशोबाने फक्त 26 पैसे मिळतील। ज्या हिशोबाने माझे 72 लाख रुपये होते तर मला फक्त 4200 रुपयाचा चेक त्यांनी पाठवला होता व तो मी परत केलेला आहे। या सगळ्या याच्यामध्ये प्रशासनाचे, शासनाचे, WCLचे, महावितरण कंपनीचे, महाट्रान्सकोचे पैसे हजारो करोड रुपये बुडाले असताना सुद्धा ज्याप्रमाणे आम्ही स्थानिक कंत्राटदार NCLTमध्ये अपील केलेली आहे, त्या प्रकारे यांच्या ज्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यापैकी कोणीसुद्धा NCLTमध्ये अपील केलेली नाही। हा विषय खूप संशयास्पद आहे व त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी व तक्रार मी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केलेली आहे व त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिलेले आहे। दिवाळखोरीत काढल्यानंतर वर्धा पॉवर ही कंपनी 641 कोटींना हैदराबादच्या श्री सिटी प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यात आली आहे। धक्कादायक म्हणजे 1530 कोटींचं बाजार मूल्य असलेल्या या कंपनीवर 6848 कोटींची थकबाकी आहे आणि ही कंपनी अवघ्या 641 कोटींना विकण्यात आली। यामुळे महाट्रान्सको, वेकोली बँक, MIDC सारख्या सरकारी आस्थापनांना मोठं नुकसान होणार आहे। या दिवाळखोरीमुळे सरकारी आस्थापनांना किती नुकसान होणार आहे यावर एक नजर टाकूया। बँक व वित्तीय संस्था 5088 कोटी, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड 754 कोटी, महाट्रान्सको 119 कोटी, महावितरण 122 कोटी, MIDC 19 कोटी, हिंदुस्तान पेट्रोलियम 39 कोटी, कंत्राटदार व पुरवठादार 1906 कोटी। NCLT हा सरकारचा काळा कायदा आहे। देशातील मोठ्या औद्योगिक घराण्यांना फायदा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या माध्यमातून दिवाळखोरीची ही प्रक्रिया राबवत असल्याचा आणि याला संसदेत विरोध करणार असल्याची भूमिका काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी जाहीर केली आहे। एकंदरीत आपण बघितलं की जेवढ्या कंपन्या ह्या तयार झाल्या त्या कंपन्याच्या संदर्भामध्ये जर माहिती जर आपण गोळा केली तसं लक्षात येते की कुठल्या तरी जवळच्या माणसाला ती कंपनी विकल्या गेलेली आहे। परंतु म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली हा केंद्राला फायदा करायच्या दृष्टिकोनातून आणि उद्योगपतींचे घर भरण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे। कारण जेवढ्या कंपन्या गेल्या त्या हजारो करोडमध्ये कर्ज घेतलं गेलं आणि 400-500-600 कोटीमध्ये विकल्या गेल्या। म्हणजे साधारणतः एक 5,500 कोटीचा याच्यामध्ये तफावत आपल्याला दिसत आहे। म्हणजे उद्योगपतींच्या दृष्टिकोनातून तयार केलेला हा केंद्राचा कायदा आहे। भारत देशामध्ये 600च्या वरती कंपन्या ह्या दिवाळखोरीत निघालेल्या आहेत। NCLT ज्याला 1 जून 2016मध्ये केंद्र सरकारने परमिशन दिली की ज्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या त्या कंपन्यांनी ॲप्लिकेशन करायची सरकारकडे आणि NCLTच्या माध्यमातून बँकर्स याच्यावरती कमिटी फॉर्म तयार करून व्यापाऱ्याचे देणे किती आहेत, बँकेचे देणे किती आहेत आणि त्याचं वर्थ कॅपिटल किती आहे कंपनीचं याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन लावून
बँकेला किती पैसे द्यायचे आणि ज्यांचे ज्या लोकांचे कंपनीकडे पैसे आहे अशा लोकांना किती पैसे द्यायचे या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून पेपरमध्ये ॲड दिल्या जाते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये, बिझनेस ऑफ इंडियामध्ये सुद्धा याची जाहिरात दिल्या जाते आणि याच्या माध्यमातून बायर्स आणि सेलर्स याच्यामध्ये यांचं काही देणं घेणं नसते. पण केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज आपण पाहतो की छोटे मोठे व्यावसायिक असो अथवा ज्या केंद्रशासित असलेल्या कंपन्या, जसं तुम्ही ट्रान्समिशनचा विषय घेतला, नंतर तुम्ही याचा विषय घेतला WCLचा, या कंपन्यासुद्धा यांच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही. कारण केंद्राची असलेली मक्तेदारी आणि हा कायदा एक प्रकारे काळा कायदा केंद्र सरकारने तयार केलेला आहे. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनासुद्धा याचा त्रास होतो आहे आणि जे बँकर्स आहेत, बँका ज्या आहे, ज्या बँकेने यांना पैसे दिलेत, लोन दिलं, त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. साई वर्धा पॉवर कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे सरकारी कंपन्यांना नुकसान झाल्यावर देखील एकाही सरकारी कंपनीने या विरोधात अजून अपील दाखल केलेलं नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या दबावामुळे तर हे होत नाही ना, याबाबत शंका येण्यास मोठा वाव आहे. मात्र राज्य सरकारने याबाबत चौकशी सुरू केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. आमच्या प्रतिनिधीने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. महाराष्ट्र TV 24 करिता सारथी ठाकूर, वरोरा, चंद्रपूर.